टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तेव्हा 2002-1 मध्ये कांदा 1000 रुपयेच घेत होते, तेव्हा सुपल्याची गोणी 251 होते. आता 2000 रुपये गोणी सुपल्याची गोणी तरी 1000 रुपयेच घेते. याचं कारण आम्हालाच काहीच समजेना नेमकं काय चाललंय सरकारचे. का सरकारचं हेतू एवढाच आहे, शेतकरी मातीत घालायचा आहे, दुसरं काहीच करायचं नाही. का सरकार निवडताना एक आश्वासन देतं आणि करताना एक करतं. नेमकं शेतकऱ्यांना कसं जगावं हेच समजेना आम्हाला. मागणी तरी काय ते तरी आम्हाला सांगा. सरकारकडे काय मागणी? शेतकऱ्याची एवढीच मागणी बा 1000 रुपये अनुदान द्यावा, विषय स्टॉप करून टाकावा. 1 फेब्रुवारीला जर सरकारने कांदा निर्यात स्टॅम्प ड्युटी खुली केली असती तर आज मार्केटमध्ये 17 ते 18 रुपये कांदा विकला असता. परंतु ते न केल्याने आज कवडीमोल माती भावात कांदा शेतकऱ्यांना 1000 ते 1100 रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे या भावात कांदा परवडत नाही आणि सरकारने शेतकऱ्याच्या कांद्याला क्विंटलला 1000 रुपये अनुदान द्यावं अशी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी. कारण उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा आज विकावा लागत आहे. कांद्याला, औषधाला, खाजीला, लागणीला 13,000 भाव द्यावा लागतो आणि एकंदरीत एक अवरेज बी घटलेला आहे. त्या कांद्याचा अवरेज घटलेला आहे आणि शेतकऱ्यांनी म्हणजे आम्ही तुळतू करून पाणी भरलं. मग इथे बाजाराला 800-900 कांदा विकतो, त्यामुळे शेतकऱ्याला कांदा पिकत नाही, विकतो, त्यामुळे कांदा परवडत नाही. तरी शेतकऱ्याला सरकारने हे करून एक्सपोर्टला चालना द्यावी, 1000 रुपये भावाने अनुदान द्यावे, ही आमच्या एवढी वर्षाची मागणी आहे, शेतकऱ्याची मागणी आहे. रस्त्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यापूर्वी एका रस्त्याच्या प्रश्नासाठी थेट त्या भरउन्हात आंदोलनाला बसल्याचं आपण पाहिलं होतं. तर आता बावधन परिसरातील हे शेकडो नागरिक आपण पाहतोय पायी मोर्चा काढत आहेत आणि या पायी मोर्चामध्ये देखील खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या सहभागी होत आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.